हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी पाटील तुमच्या सगळ्यांचं आजच्या या पोलीस भरती 2024 या व्हिडिओमध्ये डे नंबर 6 चालू आहे. स्वागत करते. जसे की तुम्हाला माहिती आहे, आपण प्रत्येक सब्जेक्टचे ऑब्जेक्टिव्ह म्हणा MCQ म्हणा चेक करत आहोत, बघत आहोत. तर आज पण आपल्याला तेच फॉलो करायचं आहे. सगळ्या विषयाचे ऑब्जेक्टिव्ह 10 ऑब्जेक्टिव्ह आपण चेक करत आहोत किंवा सॉल्व्ह करत आहोत. स्टार्टिंग विथ गणित. गणिताने सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. काय सांगितलेलं आहे चेक करा. 72 याला आपण स्टार म्हणूया. त्याच्यानंतर दिलेला आहे अधिक 72 स्टार अधिक 2 स्टार 4 अधिक 4 स्टार 2 इक्वल्स टू 1 स्टार 89. तर या स्टारच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी स्टार आहे, तर या स्टारच्या ठिकाणी काय येतं ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आता फाइंड आउट कसं करणार? साधं सिंपल ट्रिक आहे. आधी लिहून वगैरे किंवा कॅल्क्युलेशन म्हणजे जास्त काही झंझट नाही आहे. फक्त चेक करा तुम्ही. आपल्याला शेवटी किती उत्तर यायला पाहिजे, यापैकी कोणती पण संख्या ठेवा. शेवटी आपलं उत्तर एवढं यायला पाहिजे. आता इथे सुद्धा स्टार दिलेला आहे, तर तिथे काय उत्तर येतं ते आपण चेक करूया. फर्स्ट वन चेक करा. जर आपण स्टारच्या ठिकाणी 1 हा नंबर, फर्स्ट ऑप्शन 1 हा नंबर ठेवलो तर काय होईल चेक करा. आता स्टारच्या ठिकाणी 1 ठेवलो तर 721, 214, 412 होईल. मग करा बेरीज करून बघा. आधी एकक स्थानची करतो, मग दशक स्थान, त्याच्यानंतर शतक स्थानी येतो. मग चेक करा, या ठिकाणी जर आपण 1 ठेवलो तर 1 आणि 4 5, 5 आणि 2 6, 7 होईल. बट तुम्ही आता मी प्रत्यक्षात करून दाखवते तुम्हाला. जर सपोज आपण स्टारच्या ठिकाणी 1 जर ठेवलो तर असं होईल. मग आता कॅल्क्युलेशन करते वेळी चेक करा काय येईल. याचं उत्तर येईल 1347 येईल. काय येईल याचं उत्तर? 1347. बट 1347 पॉसिबल नाही, आन्सर चुकीचं आहे. शेवटी 89 यावं लागतं. फर्स्ट ऑप्शन कटला. सेकंड ऑप्शन, जर आपण या ठिकाणी 2 ठेवलो, ठीक आहे, स्टारच्या ठिकाणी 2 ठेवलो तर 722, 224 आणि 422 होते. संख्या म्हणते मी. मग आता चेक करा एकक स्थानची बेरीज. या ठिकाणी 2, 2 आणि 4 6, 6 आणि 2 7, 8 होतात. 8 म्हणजेच टोटल सांगते तुम्हाला. जर स्टारच्या ठिकाणी आपण 2 ठेवलं तर 1368 येते. किती येतं? 1368. हे सुद्धा पॉसिबल नाही, कारण आपल्याला 89 शेवटी पाहिजे. इथं 68 आले, 89 पाहिजे. जर आपण 3 ठेवून बघलं तर बघा बरं. आता 3 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 यायले. ठीक आहे, इथे लिहिते मी म्हणजे समजते. 9 यायले. पुढे त्याच्यानंतर 2 5, 5 आणि 3 8. ठीक आहे, 89 आलेलं आहे. आता पुढचं करूया. 7 आणि 2 9, 9 आणि 4 13. 9 आणि 4 किती येणार? 9 आणि 4 येणार 13. म्हणजे की आपलं उत्तर मिळालेलं आहे. जर तुम्ही या ठिकाणी 4 ठेवला तर उत्तर येणार नाही. आपलं उत्तर किती असेल? 3 असेल. समजायला का? अतिशय सोपं आहे. एक संख्या ठेवून बघायची आहे. असं जर करत गेला तर वेळ जाईल. फक्त तुम्हाला समजावं यासाठी मी सांगितलेलं आहे. तर तुम्हाला डायरेक्टली एकक स्थानचीच बेरीज केल्यानंतर तुम्हाला समजून जाईल. इथे 9 येतं उत्तर. त्याच्यानंतर जर पुढे चेक करायचं असेल तर दशक स्थानची बेरीज केल्यानंतर इथली संख्या सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. क्लिअर आहे? त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन चेक करा. जर काय काय सांगितलंय बघा. जर अधिक म्हणजे म्हणजे भागाकार आणि भागाकार म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणाकार आणि गुणाकार म्हणजे अधिक, तर 36 अधिक 6 भागिले 2 वजा 4 गुणिले 12 बरोबर किती असं म्हटलेलं आहे. तर हे आहे आपलं असं सांगितलंय. अधिकच्या ठिकाणी भागाकार, आता ते तुम्हाला माहिती आहे. मग आता या सांगितल्याप्रमाणे आपण ठेवून बघूया. याच्यामध्ये अधिक म्हणजे किती म्हटलेलं आहे आपल्याला? अधिक म्हणजे भागिले म्हटलेलं आहे. ठेवू आपण. कलर चेंज करते म्हणजे तुम्हाला समजून जाईल.
36 भागिले 6. कस काय भागिले? अधिक म्हणजे भागिले करा असं म्हटलेलं आहे, म्हणून आपण असं करत आहोत. त्याच्यानंतर भागिले म्हणजे वजा करा म्हटलेलं आहे. इथे चेक करा, भागिले म्हणजे वजा करा म्हटलेलं आहे. ठीक आहे, करू आम्ही. त्याच्यानंतर पुढे वजा म्हणजे काय करा म्हटलेलं आहे? गुणाकार करा म्हटलेलं आहे. या ठिकाणी गुणाकार करा म्हटलेलं आहे. ठीक आहे, गुणाकार करू 4. गुणाकार म्हणजे शेवटी अधिक करा म्हटलेलं आहे. ठीक आहे, अधिक 12 करा. आता करा कॅल्क्युलेशन खाले. त्याच्यानंतर सस्कम 36 म्हणजे साई सक 36, सस्कम 36 नाही, साई सक 36. त्याच्यानंतर मायनस 4 दुनी 8 अधिक 12. काय करायचं पुढे? त्याच्यानंतर -2 अधिक 12. उत्तर किती येतं आपलं? 10 येतं, कारण ऋण धन धन होत असतं. ठीक आहे, उत्तर किती येतं? 10 येतं. आता पर्यायामध्ये सुद्धा 10 हे उत्तर आपल्याला दिलेलं आहे, जे की आपलं उत्तर करेक्ट आलेलं आहे. ठीक आहे, अतिशय सोपं आहे, काहीच अवघड नाही. जसं सांगितले त्याप्रमाणे आपण करत गेलेलो आहोत खाली. नेक्स्ट वन चेक करा. 3952 संख्या किती आहे? 3952 भागिले 52 इक्वल्स टू किती? आता फक्त नुसता भागाकार करायचे आपल्याला, तर 52 सती किती येणार आता आपले? 52 सती येणार आपले, चेक करा, 312 येणार. सॉरी, 364 येणार. 52 सती किती येणार? 364 येणार. मग 395 मधून 364 ज्यावेळेस, सॉरी 368 झालं, 364 आपल्याला मायनस करायचे, 31 राहणार आणि 312 शेवटी उरणार, म्हणजे 52 सख 312. आपलं उत्तर येत आहे 76. किती येतं? 76 आपलं उत्तर येत आहे. नेक्स्ट वन चेक करा. परत आता तेच इथून सेम टाईपचे क्वेश्चन्स असणार आहेत. फॉर एक्झाम्पल ते पदावल्या म्हणू शकतो आपण आपल्या भाषेमध्ये, किंवा मूलभूत क्रिया सुद्धा याला म्हणतात. आता चेक करा काय हे आपल्याला सॉल्व्ह करायचं. संख्या किती आहे? 3640 भागिले 14 गुणिले 16 अधिक 340 मायनस 4 गुणिले 3 इक्वल्स टू किती असं म्हटलेलं आहे. आधी भागाकार सॉल्व्ह करून घेऊया. 3640 भागिले 14 होतं 260 गुणिले 16 अधिक 340 भागिले 4 गुणिले 3, जशाच तसं. मग पुढची एक स्टेप करू आपण. पुढे 216 गुणिले 260 गुणिले 16 करू, तर किती येतं आपलं उत्तर? 4160 अधिक 340 वजा 4 त्रिकम 12, गुणाकार केलेला आहे, 4 त्रिकम 12. आणखीन एक स्टेप पुढे, 4160 अधिक 340 किती होणार? 4500 होणार. मायनस 12 करा, उत्तर किती येणार आपलं? 4488 येणार. किती येणार आपलं उत्तर शेवटी? 4488, जे की आपल्याला पर्यायामध्ये सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे, करेक्ट आलेलं आहे उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन, 5वा क्वेश्चन चेक करा. काय काय आता पॉइंट मध्ये दिलेलं आहे, हे सुद्धा अतिशय सोपं आहे. 25.2 भागिले 8.4 गुणिले कंसामध्ये दिलेलं आहे 4.16 अधिक 3.84 कंस बंद बरोबर किती असं दिलेलं आहे. चला तर कॅल्क्युलेशन करूया. हे पण अतिशय सोपं आहे. आता फॉर एक्झाम्पल समजा की डायरेक्टली पॉइंट नाही असं समजून आन्सर करूया, म्हणजे आपलं उत्तर बरोबर येतं. ठीक आहे, पॉइंट नाही असं समजून आन्सर करूया. मग चेक करा आता 25.2 भागिले 8.4 जर तुम्ही केलात, भागाकार केलात, तर या ठिकाणी 3 येतं. 84 त्रिक 252 आहे गुणिले हा कंस सॉल्व्ह करून घेऊया. कंस सॉल्व्ह करून घ्या. कंस सॉल्व्ह केल्यानंतर सोडवल्यानंतर तुमचं उत्तर येतं 8. 8 त्रिक 24 हे आपलं उत्तर येणार आहे. किती येतं आपलं उत्तर? 24. करेक्ट आहे. अतिशय सोपं आहे. पॉइंट लक्षात घेऊ नका आणि करून बघा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. नेक्स्ट वन आहे सेम त्याच टाईपचे क्वेश्चन्स. 10 भागिले 5 गुणिले 4 वजा 10 अधिक 15 बरोबर किती असं म्हटलेलं आहे. तर करूया उत्तर. 5 दुनी 10 गुणिले 4 वजा 10 अधिक
15. ठीक आहे, पुढे करा आता. 4 दुनी 8 वजा 10 अधिक 15. मग त्याच्यानंतर इथं किती येतील? इथे येतील 8 अधिक 5 येईल. आता 8 अधिक 5 कसं आलं ते समजून घ्या. 8 अधिक 5 कसं आलं ते. या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची आहे, बट या ठिकाणी ऋण आलेलं आहे. ऋण धन सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. ऋण धन धन होते, म्हणून 8 अधिक 5 केल्यानंतर 8 आणि 5 13 आपलं उत्तर येत आहे, जे की पर्यायामध्ये सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, इथे छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागणार नाहीत. याच्या अगोदर पण आपण असाच एक सेम क्वेश्चन बघितलेला आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन चेक करा. हा सुद्धा अतिशय सोपा आहे. 4 भागिले 5 4/5 म्हणू शकता तुम्ही, भागिले 6/5 बरोबर किती? आता याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं तर चेक करा स्क्रीन वरती. 4 5 गुणिले 6 7 7 5 35 6 चौक 24. ठीक आहे. इकडे या ठिकाणी जर आपल्याला भागाकारामध्ये आहे, भागाकारामध्ये आहे, जर आपल्याला गुणाकारामध्ये जर याला आणायचं असेल तर खालची संख्या वर, वरची संख्या आपल्याला खाली करावं लागणार आहे, म्हणजे 7/6 करावं लागणार आहे. वरती भागाकारामध्ये आहे, आन्सर आणण्यासाठी आपल्याला गुणाकारामध्ये करावं लागणार आहे, तर खालचं वर वरचं खाली करावं लागतं. मग 7 चौक 28 आणि 6 5 30. आता करा याला परत संक्षिप्त रूप देऊया. किती येतं बरं? 2 न भाग जातं, बे क बे, बे चौक 8, त्याच्यानंतर खाली बे क बे, बे पंचे 10. किती येणार आपलं उत्तर? 14/15. किती येणार? 14/15. नेक्स्ट वन चेक करा. जर P चा अर्थ P इक्वल्स टू अधिक असेल आणि Q इक्वल्स टू वजा असेल, तर खाली काही संख्या दिलेली आहे. 42P 40Q 20P 10Q आणि 5 इक्वल्स टू किती असं म्हटलेलं आहे. तर आता जसं सांगितले त्याप्रमाणे ठेवूया. P म्हणजे अधिक, Q म्हणजे वजा. तर 42 अधिक 40 वजा 20 अधिक 10 वजा 5 बरोबर किती असं म्हटलेलं आहे. तर कॅल्क्युलेशन करूया. या ठिकाणी 42 अधिक 40 82 वजा 20 अधिक 10 वजा 5. मग खाली आणखीन 82 मधून 20 वजा केल्यानंतर उत्तर येतं आपलं 62 अधिक 10 मधून 5 गेल्यानंतर उत्तर येतं आपलं 5. 62 अधिक 5 म्हणजेच किती राहणार? 67. उत्तर किती येणार आपलं? 67 येणार. क्लिअर आहे? अतिशय सोपं आहे, काहीच अवघड नाही आहे. फक्त P म्हणजे काय, Q म्हणजे काय सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणेच आपण ठेवलेलं आहे, मग आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 7 गुणिले 8 अधिक 4 गुणिले 9 अधिक 5 गुणिले 6 बरोबर किती म्हटलेलं आहे. तर 8 सती 56. पहिलं 8 सती 56 अधिक 9 चौक 36 6 5 30. करा आता, बेरीजच करायची आहे, खूप इझी आहे, बेरीजच करायची आहे आपल्याला. याचं उत्तर येणार आपलं 122. कसं? 6 आणि 6 12ला 2, 1 आला, 5 आणि 3 8, 8 आणि 3 9 10 11 आणि 1 12. 122 येत आहे. पर्यायामध्ये सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. नेक्स्ट वन. काय काय संख्या दिलेली आहे? 600 अधिक 80 भागिले 2 वजा 10 गुणिले 8 हे आपलं दिलेलं आहे संख्या. आता याला सॉल्व्ह करूया. खाली उत्तर काय येईल, बरोबर किती येईल ते आपल्याला सॉल्व्ह करायचंय. तर 600 ला 600 अधिक, आधी भागाकार करून घेऊ आपण. किती येईल मग? 40 येईल वजा 10 गुणिले 8. 600 ला 600 परत, किंवा 600 ला 600 किंवा नाही, 10 80 640 वजा 640 वजा 80 आल्यानंतर आपलं उत्तर येतं 560. किती येतं आपलं उत्तर? 560. अतिशय सोपं आहे. ठीक आहे, आधी भागाकार करून घेतलो, 40 येतं उत्तर. आता कसं येतं काय नाही तुम्हाला माहितीच आहे, खूप इझी आहे, तोंडपाठ येतं आपल्याला.
त्याच्यानंतर गुणाकार केलं, 10 80 झालं, 600 अधिक 40 640 वजा 80 म्हणजे 560 आपलं उत्तर आलेलं आहे. पहिलाच पर्याय बरोबर आहे. क्लिअर आहे? हे आपले गणिताचे क्वेश्चन्स होते. आय होप तुम्हाला हे क्वेश्चन समजले असतील. जर या गणिताच्या क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला डाऊट असेल तर नक्की तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. नेक्स्ट वन चेक करा. बुद्धिमत्तेचा क्वेश्चन आहे. बुद्धिमत्तेचे आता मिक्स असणार आहेत क्वेश्चन. चेक करा. पहिला क्वेश्चन काय आहे? खालीलपैकी वेगळा शब्द ओळखा असं म्हटलेलं आहे. खालीलपैकी वेगळा शब्द ओळखा. तर काय काय आहेत? वकील, पक्षकार, न्यायालय आणि साक्षीदार. वकील, पक्षकार, न्यायालय आणि साक्षीदार. तर याचं उत्तर काय असेल? पक्षकार असेल. का असेल? वकील, न्यायालय आणि साक्षीदार हे न्यायालयासंबंधित गोष्टी आहेत. म्हणजेच वकील आलं, न्यायाधीश आलं, न्यायालय आलं, साक्षीदार आलं, सुप्रीम कोर्ट वगैरे हे सगळं झालं न्यायालयासंबंधित गोष्टी. पक्षकार हे याच्याशी रिलेटेड नाहीये, म्हणून पक्षकार हा शब्द वेगळा आहे. सेकंड वन चेक करा. विजोड अंक ओळखायचे आपल्याला. विजोड अंक ओळखायचा हा सुद्धा अतिशय सोपा क्वेश्चन आहे. तर संख्या किती दिलेली आहे? 39, 48, 61 आणि 31 दिलेली आहे. आता बघता क्षणी लक्षात येतं आपल्याला. तर विजोड अंक कोणता असेल? तर तो असेल आपला 48. का असेल? बाकीच्या सगळ्या संख्या विषम संख्या आहेत, 48 ही समसंख्या आहे, म्हणून विजोड अंक कोणता असेल? आपला 48 असेल. क्लिअर आहे? नेक्स्ट वन, भिन्न शब्द ओळखा. आईस्क्रीम, बर्फ, पाणी, वाफ. उत्तर काय येईल मग आता? आईस्क्रीम, बर्फ, पाणी, वाफ या 4 शब्द दिलेले आहेत. याच्यातला भिन्न शब्द असेल आपला आईस्क्रीम असेल. ठीक आहे. आईस्क्रीम का असेल? आता पाणी आहे, पाण्याचे 3 घटकांमध्ये रूपांतर, पाण्याचा बर्फ होतं, पाण्याची वाफ होतं, म्हणून आईस्क्रीम हा वेगळा शब्द झाला. आणि त्याच बरोबर पाणी हे द्रव आहे, बर्फ हे घन आहे आणि वाफ हे वायू आहे. नेक्स्ट वन क्वेश्चन चेक करा. खालील गटात न बसू शकणारा शब्द शोधायचा आहे. एकर, किलोमीटर, चौरस, फूट, हेक्टर हे शब्द दिलेले आहेत. तर यापैकी गटात न बसणारा कोणता असेल? तर किलोमीटर असेल. का असेल? तर एकर, चौरस फूट किंवा चौरस हेक्टर हे जमिनीचे क्षेत्रफळ मोजण्याचे एकक आहेत. काय आहेत? जमिनीचे क्षेत्रफळ मोजण्याचे एकक आहेत. किलोमीटर हे लांबीचं एकक असल्यामुळे किलोमीटर हे गटात न बसणारा शब्द आहे. नेक्स्ट वन, खालील पर्यायांपैकी विसंगत पर्याय ओळखा असं म्हटलेलं आहे. मग काय काय? 36, 9, 25, 45 दिलेलं आहे. हे सुद्धा अतिशय सोपं आहे. काय आहे तर हे चेक करा. 6 चा वर्ग 36, 3 चा वर्ग 9, 5 चा वर्ग 25 आणि 45 हा कशाचाच वर्ग 45 येत नाही ना, वर्गमूळ आहे. पूर्ण वर्ग संख्या तर नाहीच आहे, म्हणून आपला उत्तर असणार आहे 45. किती असणार आहे? 45. साधं सिंपल आहे. 6 चा वर्ग आहे, 3 चा वर्ग आहे, 5 चा वर्ग आहे, 25. बट 45 कुणाचाच वर्ग नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या अक्षर गटांपैकी विसंगत घटक ओळखा असं म्हटलेलं आहे. त्यासाठी आपल्याला 1 मिनिटात ABCD लिहावी लागेल. डन. ABCD आलेली आपली या ठिकाणी. आता चेक करा. गटात न बसणारी अक्षर किंवा शब्द ओळखायचे आपल्याला. शब्द ओळखायचा कोणता असेल ते बघूया आता. पहिलं काय दिलेलं आहे? UQMIE. काय काय दिलेलं आहे? UQ. आता या ठिकाणी बघू आपण काय काय आहे ते. U या ठिकाणी आहे, Q, M, I, E. आता पहिला जो पर्याय आहे हा. आता काय डिफरन्स आहे ते बघावं लागेल आपल्याला. U नंतर
किती लेटर सोडल्यानंतर रिव्हर्स जायचंय, उलट जायचंय बरं. यू नंतर किती लेटर सोडल्यानंतर क्यू आहे चेक करा. 1 2 3 लेटर सोडल्यानंतर क्यू आहे. क्यू नंतर किती लेटर्स 3 लेटर सोडल्यानंतर यम आहे. यम नंतर 3 लेटर्स अक्षर सोडल्यानंतर आय आहे. आय नंतर परत 3 लेटर सोडल्यानंतर ई आहे. नेक्स्ट वन पण पर्याय तसाच असणार आहे. आता फक्त आपल्याला विसंगत पर्याय ओळखायचा आहे. म्हणजेच काय, प्रत्येक लेटर्स मध्ये 3 चा गॅप आहे. 3 लेटर्स रिव्हर्स जायचंय, 3 लेटर्स गॅपने पुढचा लेटर येतो. आता जसं की आपलं हे थर्ड वन ऑप्शन चेक करा. बी या ठिकाणी बी, मग यक्स उलट रिव्हर्स जाते म्हणून परत उलट येतो आपण. बी एक्स टी म्हटलेलं आहे, त्याच्यानंतर आहे पी. वन सेकंड, हे रेड आता पुसून टाकते, याचं काम झालेलं आहे. हा, म्हणजे आपल्याला समजेल. आता चेक करा काय काय सांगितलं होतं. या ठिकाणी बी आहे, एक्स टी पी एल. आता 3 लेटर सोडून आहेत. बी नंतर चेक करू शकता तुम्ही. ठीक आहे, बी नंतर एक्स म्हटलं नंतर झेड आणि वाय सोडून एक्स आहे. त्याच्यानंतर 1 2 3 सोडून टी आहे. हे बघा बी एक्स टी. 1 2 3 सोडून पी आहे. पी चेक करा. 1 2 3 सोडून एल आहे या ठिकाणी. समजायले 3 3. आता समजलं आपल्याला. चौथा ऑप्शन चेक करा. चौथा ऑप्शन काय सांगितलेलं आहे आपल्याला. एच इथे आहे, त्याच्यानंतर आहे डी, त्याच्यानंतर येणार झेड, व्ही येणार, त्याच्यानंतर येणार आर. करेक्ट आहे. एच 3 लेटर सोडून डी, 3 लेटर सोडून झेड, 3 लेटर सोडून व्ही आणि 3 लेटर सोडून असणार आहे आपला आर. क्लिअर आहे इथपर्यंत. आता लास्ट ऑप्शन उरलेला आहे. 3 लेटर सोडून होता आणि रिव्हर्स जायचं होतं. तर लास्ट ऑप्शन चेक करा. आय थिंक मला वाटते की आता तेच विसंगत असणार आहे. बाकीचं सगळ्यांचं सिक्वेन्स बरोबर आलेलं आहे. पहिला लेटर आहे आपला पी. पी नंतर जर रिव्हर्स 3 गेलो तर एल यायला पाहिजे. परत रिव्हर्स गेलो तर आपण एच यायला पाहिजे. परत रिव्हर्स गेलो तर डी यायला पाहिजे. आणखीन 3 सोडून गेल्यानंतर आपलं इथे झेड इथे यायला पाहिजे होतं. झेड इथे यायला पाहिजे होतं, जे की या ठिकाणी आलेलं नाही. तर ए आलेलं आहे, म्हणजेच 2 लेटर सोडून आलेलं आहे. उत्तर आपल्याला आणण्यासाठी 3 लेटर सोडून म्हणजे झेड यायला पाहिजे होतं, तर त्या ठिकाणी ए आले म्हणून विसंगत घटक आहे PLHDA. PLHD हे आपलं विसंगत घटक आहे. नेक्स्ट वन, गट समूहात न बसणारी संख्या शोधायची आहे. संख्या काय काय आहे ते एकदा लिहून घेते. 900, 9000, 400, 40,000, 1600 आणि 10,000. मग आता चेक करा, ही संख्या दिलेली आहे. तर काय केलेलं आहे एकंदरीत याच्यामध्ये, तर साधं सिंपल लॉजिक आहे. आता 30 चा वर्ग असणार आहे आपला 900. ठीक आहे, 30 चा वर्ग 900. 9000 आय थिंक मला वाटतं कशाचाही वर्ग नाहीये. ठीक आहे, बघू तरी आपण. 400 हा 20 चा वर्ग आहे. 40,000 हा 200 चा वर्ग आहे. 400 चा नाही, 200 चा वर्ग आहे. 1600 हा 40 चा वर्ग आहे. 10,000 हा 100 चा वर्ग आहे. मग आता विसंगित संख्या किंवा गटात न बसणारी संख्या कोणती असेल आपली? 9000 असेल. का असेल? कारण 9000 कशाचाच वर्ग 9000 येत नाही, म्हणून आपलं उत्तर आहे 9000. थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट वन, खालील दिलेल्या पर्यायातून गटात न बसणारा शब्द निवडायचा आहे. पिस्तूल, रायफल, तोफ, बंदूक असे पर्याय दिलेला आहे. तर याचं उत्तर येतं तोफ. कारण पिस्तूल, रायफल आणि बंदूक या सगळ्यांचा आकार लहान असतो. तोफचा आकार मोठा असतो. प्रचंड मोठी तोफ असते आणि त्याचबरोबर आपण हातात घेऊन, आय रिपीट, हातात घेऊन पिस्तूल, रायफल, बंदूक चालवू शकतो. बट तोफ अशी हातात उचलून चालवता येत नाही, म्हणून तोफ हा विसंगत शब्द आहे. त्याच्यानंतर मालिकेतील चुकीची संख्या ओळखायची आहे.
मालिका दिलेली आपल्याला 36, 64, 100, 125 आणि 144 ही आपली मालिका दिलेली आहे. तर याच्यातला विसंग पर्याय कोणता असेल? आता 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64, 10चा वर्ग 100, 5चा वर्ग 125 नाही, 15चा पण नाही, 12चा पण नाही. ठीक आहे, त्याला बघू. आणि हा 12चा वर्ग 144 असणार आहे. तर विसंगत पर्याय कोणता असेल? 125 असेल, कारण 125 कशाचाच वर्ग 125 नाहीये. क्लिअर आहे? सोपं आहे. नेक्स्ट वन, लास्ट बुद्धिमत्तेचा क्वेश्चन चेक करा. काही संख्या मालिका दिलेली आहे आणि हे थोडंसं अवघड नाही आहे, इझीच आहे, बट बघू आता. 2.4 सॉरी 2.4 आहे, 0.4 नाही, 2, 4, 3.5, 6.5, 5.0, 9.0, 6.5, 12.5, 8.0 आणि शेवटी येतं 14. हा, ही आपली संख्या आहे. या संख्या दिलेल्या आहेत. याच्यातला आता गटात न बसणारा शब्द किंवा चुकीचा शब्द आपल्याला शोधायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्यासाठी आता या बेरीज करून बघावी लागेल. परत तेच सिक्वेन्स चेक करावं लागेल. बेरीज आहे, वजाबाकी आहे, काय आहे ते चेक करूनच आपल्याला याचं उत्तर मिळणार आहे. आपण चेक करू, एका मिनिटात आपल्याला याचं उत्तर मिळून जाईल. आता बघा, 2 मध्ये किती ऍड केल्यानंतर उत्तर 3.5 येतं? तर आपण ज्यावेळेस 2 मध्ये 2.5 सॉरी एक मिनिट देताल फक्त. वरचं चेक करतो आपण. 2 मध्ये 1.5 ऍड केल्यानंतर उत्तर येतं 3.5. मग पुढे सिक्वेन्स तेच असणार आहे. 3.5 मध्ये परत 1.5 ऍड करावं लागेल. मग किती येतं? 5 म्हणजे 5 येतं. 5.0 मध्ये 1.5 परत ऍड केल्यानंतर उत्तर किती येतं आपलं? 6.5 येतं. 6.5 मध्ये परत 1.5 ऍड केल्यानंतर आपलं उत्तर किती येतं? 8 येतं. 8.0 येतं. ठीक आहे, पुढे दिलेलंच आहे 8.0 येतं. 5 आणि 5 10 10 0 चले 6 1 7 7चा 1 8 होते. ठीक आहे, 8.0 येते. आता परत खालचं पण करूया. वरती अधिक 1.5 घेतलो, सगळ्या ठिकाणी वरती अधिक 1.5 अधिक 1.5. आता खालचं चेक करूया. 4 मध्ये किती ऍड केल्यानंतर 6.5 उत्तर येतं? 4 मध्ये किती ऍड केल्यानंतर 6.5 उत्तर येतं? तर 4 मध्ये ज्यावेळेस आपण 2.5 ऍड करू त्यावेळेस 6.5 उत्तर येतं. मग 6.5 मध्ये परत 2.5 ऍड करू, उत्तर किती येतं बरं? किती येतं सांगा? 9.0 येतं. 9.0 मध्ये परत 2.5 ऍड 5 11.5 येतं. आता सिक्वेन्स चेक करा. या ठिकाणी चुकलेलं आहे. 4 मध्ये 2.5 ऍड केलो, 6.5 आलं. 6.5 मध्ये 2.5 ऍड 9.0. 9.0 मध्ये ज्यावेळेस आपण 2.5 ऍड करतो त्यावेळेस आपलं उत्तर येतं 11.5. किती येतं आपलं उत्तर? 11.5. बट इथं दिलेलं आहे 12.5. म्हणजेच चुकीचा जो पर्याय आहे आपला 12.5 असणार आहे. किती असणार आहे? 12.5. का? कसं? आता बघा स्क्रीनवरती, इथे साधं सिंपल लॉजिक आहे. 9.0 मध्ये 2.5 ज्यावेळेस ऍड करतो त्यावेळेस आपल्याला 11.5 असा उत्तर पाहिजे होता. तर त्या ठिकाणी 12.5 दिलेला आहे, म्हणजे हा विसंगत शब्द आहे. आता ज्यावेळेस इथे परत 11.5 मध्ये ज्यावेळेस आपण 2.5 ऍड करतो त्यावेळेस आपलं उत्तर पुढचं येणार आहे 14. ते सुद्धा या ठिकाणी करून टाकते, म्हणजे बरोबर 11.5 बरोबर आहे का उत्तर ते आपल्याला समजून जाईल. म्हणून आता 0 लिहायची गरज नाही, डायरेक्टली 14 किंवा 14.0 लिहिलं तरी आपलं उत्तर बरोबर येणार आहे. क्लिअर आहे? समजलं? म्हणजेच 11.5 यायला पाहिजे होता. हे होते आपले बुद्धिमत्तेचे क्वेश्चन, जे की आपण कंप्लीट केलेले आहे. याच्यानंतर आपण आता सामान्य ज्ञानाचे प्रश्न बघणार आहोत. चला स्टेप बाय स्टेप आता तेच प्रश्न आपण
चेक करू. पहिला प्रश्न चेक करा सामान्य ज्ञानाचा कोणता असेल. 15वी आधी 14वी G20 परिषद बघलो ते आपण जपानच्या ओसाका या शहरामध्ये भरली होती. आता विचारलेला आहे 15वी G20 देशांची शिखर परिषद 2020 मध्ये कुठे पार पडली असा क्वेश्चन आलेला आहे. काय 15वी G20 परिषद कुठे पार पडली? तर याचं उत्तर आहे रियादला. सौदी अरेबिया या देशामध्ये रियाद या ठिकाणी 15वी G20 परिषद पार पडली आहे. कधी? 2020 ला. आणि रोम मध्ये 2021 ला पार पडली होती. हे सुद्धा तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. रोमला 2021 मध्ये पार पडली होती. नेपाळ राष्ट्राचे पंतप्रधान कोण आहेत? सेकंड क्वेश्चन आहे आपला. नेपाळ राष्ट्राचे पंतप्रधान कोण आहेत? आता याचं उत्तर या ठिकाणी पर्याय दिलेलं नाहीये कारण बदलत राहतात. हा क्वेश्चन जुना आहे तर पर्यायामध्ये पण उत्तर दिलेलं नाहीये. तर नेपाळ राष्ट्राचे सध्याचे पंतप्रधान आहेत पुष्पकमल दहल. पुष्पकमल दहल 2022 ला झालेले आहेत. याच्या अगोदरचे होते ते सांगते मी, शेर बहादूर देवबा. अगोदरचे कोण होते? शेर बहादूर देवबा. ते 2021 ते 22 मध्ये सत्तेवर होते. त्याच्यानंतर 2022 ला आलेले आहेत पुष्पकमल दहल. पुष्पकमल दहल आलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, 2021 मध्ये कोणत्या संघटनेने अफगाणिस्तानच्या सत्तेवर ताबा मिळवला? आता याच्या मागे एक स्टोरी आहे. 2001 च्या अगोदर अफगाणिस्तानमध्ये तालिबानांची सत्ता होती. तालिबानांची सत्ता त्या ठिकाणी होती. आता 2001 ला काय म्हणतात? 2001 ला हमीद करजाई यांनी अमेरिकेच्या काही सैनिकांना घेऊन तालिबानांवर हल्ला केला. मग तालिबान त्या हल्ल्यामध्ये हरले आणि त्यावेळेस काय हमीद हरजाई हे विजयी झाले आणि ते सत्तेवर आले. ते सलग 20 वर्ष सत्तेवर होते. 20 वर्षाची सत्ता करून झाल्यानंतर अमेरिकेने त्यांच्या सैन्यांना वापस बोलवले, ज्यांच्या मदतीने तालिबानांना हरवलं होतं. तर 2020 ला अमेरिकेने त्यांच्या सैनिकांना परत बोलवलं. जसं अमेरिकेचे सैनिक परत गेले तसं तालिबानांनी परत हमीद हरजाईवर अटॅक केला आणि तालिबानांची सत्ता परत 2021 मध्ये त्यांनी मिळवली आहे. ठीक आहे. 20 वर्ष हमीद हरजाई यांनी सत्ता केली. त्याच्यानंतर तालिबानांनी परत 2021 ला सत्ता प्रस्थापित केलेली आहे, परत मिळवलेली आहे. तर याचं उत्तर आहे तालिबान. 2021 मध्ये कोणत्या संघटनेने अफगाणिस्तानच्या सत्तेवर ताबा मिळवला? तर तालिबानांनी मिळवला. अगोदर 2001 च्या अगोदर तालिबानांचाच राज्य होता. बट काही दिवसानंतर अमेरिकेचे सैनिक मिळून हमीद हरजाई सोबत मिळून तालिबानांना हरवलं. ते सत्तेवर आले. परत 2021 मध्ये काय झालं तर त्यांचे अमेरिकेचे सैनिक वापस गेले, त्यांना बोलवलं गेलं. मग त्या ठिकाणी तालिबानांनी हमीद हरजाईवर हल्ला केला आणि आपली सत्ता परत मिळवली. नेक्स्ट क्वेश्चन, अमेरिकन सेनेने गेले किती वर्ष अफगाणिस्तान मध्ये वास्तव्य केले, ज्यानंतर आता पुन्हा तालिबान सेनेने या देशाचा ताबा घेतला? आता याचं उत्तर अतिशय सोपं आहे. मी सांगितले 20 वर्ष येईल. किती वर्ष? 20 वर्ष. काय येईल? अमेरिकन सेनेबद्दल विचारलेलं आहे. कधी? 2001 ला आले होते अमेरिकन सेना, हमीद हरजाई सोबत मिळाले, दोघं मिळून तालिबानांवर हल्ला केला आणि सत्ता मिळवली. 2001 ते 2021 हा पिरियड 20 वर्षाचा आहे. म्हणजेच अमेरिकेचे सेना 21 वर्ष अफगाणिस्तानमध्ये होते. नेक्स्ट क्वेश्चन, संयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थाच्या यादीतून डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आला? तर याचं उत्तर भांग आहे. गांजा, भांग हे एकाच जातीचे प्रकार झाले. तुम्ही उत्तर गांजा किंवा भांग सुद्धा लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? आता याचं उत्तर खूप साधं आहे. डोनाल्ड ट्रम्प नाही आहेत, बिल क्विंटन पण नाही आहेत आणि जॉर्ज बुश पण नाहीत. तर आहेत जो बायडन. 2021 मध्येच नुकतीच यांनी शपथ घेतली होती
जो बायडन हे सध्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, UNOचे महासचिव कोण आहेत? आता फर्स्ट ऑफ ऑल UNO काय आहे? 1945 ला याची स्थापना झाली. सदस्य 193 आहेत. देशामधील UNO काय करते? आता UNO ही संस्था म्हणू शकता किंवा UNO काय करते तर देशामधील आर्थिक आणि राजकीय सहकार्य वाढवण्यासाठी UNO मदत करत असते. तर आता आपल्याला या ठिकाणी काय विचारले? UNOचे महासचिव कोण आहेत? तर याचं उत्तर आहे अँटोनियो गुटेरस. कोण आहेत? अँटोनियो गुटेरस हे UNOचे महासचिव आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, वुहान हे शहर चीनमध्ये कोणत्या प्रांतात येतं? वुहान हा नाव आपल्या दिल दिमाग जेहन मध्ये एवढा फिट बसलेला आहे, याच्यामुळेच कहर आला होता. अख्खा इंडिया किंवा अदर देश पण बंद होते या शहरामुळे, असं म्हणायला हरकत नाही. सध्या वुहान म्हणजेच काय, जो पहिला कोरोनाचा पेशंट होता किंवा कोरोना वुहान या शहरातून भयानक मोठ्या प्रमाणात पसरलं, जे की इंडियामध्ये सुद्धा आलं होतं. वुहान हे शहर चीन मधल्या कोणत्या प्रांतात आहे? तर त्याचं उत्तर आहे हुबेई. हुबेई या प्रांतात वुहान हे शहर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, शिनकानसेन ही रेल्वे प्रणाली कुठल्या देशातील आहे? शिनकानसेन ही रेल्वे प्रणाली आहे जपान मधील. ही आपल्या भाषेत जर बोलायचं असेल तर जपानची बुलेट ट्रेन आहे. साधं सिंपल. आपल्या भाषेत जर बोलायचं असेल तर ही जपानची बुलेट ट्रेन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन सामान्य ज्ञानाचा. 15 ऑगस्ट 1947 नंतर, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष होते? भारताला भेट देणारे हे विसरायचं नाहीये. आता ते त्यांच्या राज्याचे ते 45वे राष्ट्राध्यक्ष होते. बट भारताला भेट देणारे कितवे होते? तर याचं उत्तर आहे 7वे होते. 7व्या नंबरवरती डोनाल्ड ट्रम्प हे इंडियामध्ये आले आणि भारताला भेट दिली. क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे? तर आता आपण मराठीकडे जाऊया. सामान्य ज्ञान हा पार्ट आपला कंप्लीट झालेला आहे. मराठीचा पहिला क्वेश्चन आहे, खाली दिलेल्या नामापैकी विशेष नामाचा गट ओळखा. कशाचा? विशेष नामाचा गट ओळखायचा आहे. पर्याय चेक करा. कळप, वर्ग, समिती हे सामान्य नाम आहे. कळप, वर्ग, समिती हे येतं. समुदायवाचक सामान्य नामाचा प्रकार आहे समुदायवाचक नाम. त्याच्यामध्ये येतं नगर, अप्सरा, राक्षस हे येतं सामान्य नाम. कोणता नगर, कोणती अप्सरा, कोणतं राक्षस, नाव पाहिजे, पर्टिक्युलर नाव. विशेष नाम काय सांगते? एखाद्या व्यक्तीची स्वतःची ओळख किंवा पर्टिक्युलर एका व्यक्तीचाच बोध होत असेल, व्यक्तीचा म्हणा वस्तूचा म्हणा, तर त्याला विशेष नाम असे म्हणतो. नगर म्हणजे शारदानगर, वसंतनगर, कोणतं नगर. ठीक आहे. सोने, तांबे, साखर हे पदार्थवाचक नाम आहे, जे सामान्य नामाचा प्रकार आहे. तर आपलं उत्तर आहे हिमालय, सुनील, नागपूर. हिमालय एकच आहे, सुनील त्याचं नाव एकच आहे, नागपूर हे शहर सुद्धा एकच आहे. ठीक आहे. विशेष नाम काय आहे? हिमालय, सुनील, नागपूर. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील भाववाचक नाम नसलेला पर्याय ओळखायचा. नसलेला म्हणजे भाववाचक नाम म्हणजेच भावना व्यक्त करणे किंवा त्या संबंधित गुणधर्म व्यक्त करणे. ठीक आहे. आता चेक करा. पहिला दिलेला आहे चिकित्सा. चिकित्सा हे भाववाचक नामामध्ये येतं. टिकाऊ हे भाववाचक नामामध्ये येत नाही. टिकाऊपणा भाववाचक नामामध्ये येत नाही. तीव्रता येतं. तीव्रता म्हणजे जास्त, अधिक. त्याच्यानंतर धारिष्ट हे सुद्धा भाववाचक नामामध्येच येत असतं. नेक्स्ट वन आहे मुलगा. टिकाऊ हे विशेषण आहे, हे विसरू नका. बाकीचे सगळे भाववाचक नाम आहेत. नेक्स्ट वन आहे मुलगा, लेखनी, नदी, शाळा हे खालीलपैकी कोणते नाम आहेत? नाव दिले पण नाम त्या ठिकाणी यायला पाहिजे होतं. तर आता यात साधं सिंपल आहे. मुलगा, लेखनी, नदी, शाळा हे कोणतं नाम आहे? तर हे आहे सामान्य नाम. कस काय सामान्य नाम आहे? कारण कोणता मुलगा, कोणती लेखनी हे पर्टिक्युलर सांगितलेलं नाही. समूहाचा बोध होत असेल तर त्याला सामान्य नाम असे म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महर्षी व्यास यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिला
कोणता ग्रंथ? महाभारत हा ग्रंथ लिहिला. यामधील महाभारत या शब्दाची जात ओळखा म्हटलेला आहे. तर महाभारत काय आहे? कर्ता कर्म शब्दयोगी अव्यय आहे का विशेष नाम आहे? तर याचं उत्तर येणार आहे विशेष नाम, कारण महाभारत एकच आहे, विशेष आहे, एकाच व्यक्ती एकाच वस्तूचा बोध होत आहे म्हणून त्याला आपण विशेष नाम असे म्हणतो. उत्तर असेल विशेष नाम. करेक्ट आहे. 5वा क्वेश्चन, खालीलपैकी विशेष नाम ओळखायचं आहे. काय काय? सचिन, लेख, पुस्तक, स्त्रीत्व दिलेला आहे. चेक करा. मग उत्तर येतं सचिन, पहिलाच उत्तर येतं. सचिन हे विशेष नाम आहे. लेख हे सामान्य नाम आहे. पुस्तक हे सुद्धा सामान्य नाम आहे. स्त्रीत्व हे आहे भाववाचक नाम. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील शब्दांपैकी भाववाचक नाम ओळखायचंय. भावना किंवा करुणा असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं गुणधर्म असेल ते सांगत असेल तर त्याला आपण भाववाचक नाम असे म्हणतो. तर बघा आता, माणुसकी, थंड, मित्र, सुंदर दिलेलं आहे. काय काय? माणुसकी, थंड, मित्र, सुंदर दिलेलं आहे. आता बघितल्यानंतरच लक्षात येतं माणुसकी गुणधर्म, माणुसकी हे गुणधर्म आहे की हे त्याला प्रत्यय लागलेला आहे म्हणून माणुसकी हे असेल आपलं भाववाचक नाम. समजायले? अतिशय सोपं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, आमचा स्वरूप आता बरा आहे. काय सांगितलेलं आहे? आमचा स्वरूप आता बरा आहे. या वाक्यातील विशेष नाम ओळखा म्हटलेलं आहे. तर विशेष नाम कोणतं असेल? विशेष नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव, वस्तूचं नाव असू शकतं. मग काय असेल बरं? स्वरूप असेल. स्वरूप हे विशेष नाम आहे. आमचा स्वरूप, त्याची आई म्हणत आहे आमचा स्वरूप आता बरा आहे, त्याची तब्येत आता ठीक आहे, स्वरूपची तब्येत ठीक आहे. स्वरूप हे विशेष नाम आहे. नेक्स्ट, विश्वास, चटकन, विश्वास ठेवतो. विश्वास हे व्यक्तीचं नाव आहे. विश्वास हे चटकन, विश्वास ठेवतो या वाक्यातील अधोरेखित वाक्याचा अधोरेखित नामाचा प्रकार ओळखायचा आहे. अधोरेखित शब्दाचा नामाचा प्रकार म्हणजे विश्वास हे कशासाठी, कोणत्या प्रकार आहे ते ओळखायचं आहे. पहिला जो आहे विशेष नाम आहे. पहिला विश्वास विशेष नाम आहे. का? कारण ते एका व्यक्तीचं नाव आहे. मग दुसरा जो विश्वास आहे तो येतो भाववाचक नामामध्ये. भावना व्यक्त व्हायला विश्वास ठेवतो. विश्वास, चटकन, विश्वास गुणधर्म सांगत आहे. एखाद्या व्यक्तीचं गुणधर्म सांगत असेल तर ते सुद्धा भाववाचक नामामध्ये येत असतं. वडिलांनी दादाच्या कामाची वाहवा केली. या वाक्यात एकूण किती नामे आली आहेत? तर या वाक्यामध्ये चेक करा बरं आता. वडील हे नाम आहेत. दादा हे सुद्धा नाम आहेत. काम म्हणलं तर हे जातं विशेषणामध्ये, क्रियापदामध्ये ते येत नाही. विशेष का म्हटलं तर ते जातं क्रियापदामध्ये. वाहवा हे सुद्धा आपलं नाम आहे आणि केली हे सुद्धा आहे क्रियापद. मग किती झाले? एकूण 3 झालेले आहेत. किती झाले? एकूण 3 नाम दिलेले आहेत. नेक्स्ट वन, खालीलपैकी गटात न बसणारा शब्द समूह ओळखायचा आहे. सामान्य नाम, विशेष नाम, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम हे नामाचे प्रकार आहेत. अलंकारिक नाम हे गटात न बसणारा शब्द आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. आय होप तुम्हाला हे सगळे क्वेश्चन समजले असतील, एमसीक्यू ऑब्जेक्टिव्ह समजले असतील तर या व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं. जर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता. अदरवाइज जर तुम्हाला पोलीस भरती संबंधित काही अपडेट्स वगैरे पाहिजे असतील, काही क्विज जर डेली बेसिसवर जर तुम्हाला सॉल्व्ह करायचे असेल तर त्यासाठी टेलिग्राम ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात अशाच एका न्यू व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. टेक केअर, स्टे कनेक्टेड.